नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, भक्ती दर्शन चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जय जय राम कृष्ण हरी. 12 ऑगस्ट 2026 बुधवार या दिवशी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. हे 21व्या शतकातील महत्त्वाच्या सूर्यग्रहणापैकी एक मानले जाते. मात्र भारतातील लोकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे ग्रहण कधी आहे. ग्रहण 12/2026 बुधवारी संपूर्ण सूर्यग्रहण आहे. तर सूर्यग्रहणचा टायमिंग 12 ऑगस्ट रात्री 9:04 तर समाप्ती ग्रहणची 13 ऑगस्ट पहाटे 1:28 संपणार आहे. भारतात ते दिसते काय? तर भारतामध्ये हे ग्रहण नाही दिसणार. ते प्रामुख्याने ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन आणि उत्तर अटलांटिक परिसरात दिसेल. तर भारताच्या लोकांसाठी सूतक लागू होते का? तर नाही, कारण ग्रहण भारतात दिसत नाही. त्यामुळे भारतात बहुतेक पंचांगानुसार पंचांग लागू होणार नाही. तर हे ग्रहण गर्भवती महिलांनी पाळावे का? थेट इजा होते याचा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. 12 ऑगस्ट 2026 निष्कर्ष काय? तर हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे भारतातील गर्भवती महिलांनी विशेष बंधन पाळणे आवश्यक आहे असे मानले जात नाही. श्रद्धेनुसार ज्यांना नियम पाळायचे असतील त्यांनी स्वच्छतेने पाळू शकतात. तर या ग्रहणाच्या वेळी काय करावे? विठ्ठलाचे नामस्मरण करा. ओम भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करा. विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवद्गीतेचे पठण करा. मन शांत ठेवून ईश्वराचे चिंतन करा. तर आता शेवटचा संदेश म्हणजे 2026 मधील पुढील चंद्रग्रहण तारीख 28 ऑगस्ट 2026 ला चंद्रग्रहण आहे. हेही चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात त्यासाठीही सूतक लागू होणार नाही. 12 ऑगस्ट 2026 चे सूर्यग्रहण अत्यंत महत्त्वाचे असले तरी भारतात ते दिसत नसल्यामुळं घाबरायचे किंवा विशेष बंधने पाळायचे कारण नाही. श्रद्धा असेल तर जप, दान, धर्म, प्रार्थना करा, पण अफवावर विश्वास ठेवू नका. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. श्री विठ्ठल रुक्माई कृपा. विठ्ठल धन्यवाद.